झाले मग 1 शतक 10 दशक 10 दशक का 1 दशक हा आणि एकक किती 2 एकक म्हणजे 112 आता 112 मध्ये किती मिसळावं लागतील परत 112 मध्ये किती टाकायचे परत 16 112 मध्ये 16 टाकायचे म्हणजे 16 8 128 हा एकशे 44 128 मध्ये किती टाकले परत 16 9 144 144 घेण्यासाठी किती घ्यावे लागतील शतक किती घ्यावे लागतील शतक म्हणजे 100 ची नोट किती 1 हा पुन्हा दशक हा एकच दशक का फक्त 44 म्हणजे 40 आहेत त्याच्यात आहे की नाही म्हणजे 4 दशक पुन्हा आता एकक घ्यावं लागतील काही किती झाले आता हे 144 म्हणायचे 4 नाही 144 हा हा आता 144 मध्ये किती टाकायचे 144 मध्ये किती टाकायचे 16 144 मध्ये 16 टाकल्यानंतर किती होतात हा 160 घेण्यासाठी आता जवळच्या नोटा घ्यायच्या जवळच्या म्हणजे जास्त नोटा घ्यायच्या नाही बंद्या जास्त नोटा घ्यायच्या 160 म्हणजे 100 घ्यावा लागतील आपल्याला हा 50 आणि 10 160 ले ना हा म्हणजे अशा पद्धतीनं हे आपण काय केला हा पाडा तयार केला कितीचा पाडा 16चा पाडा नोटांचा वापर करून त्याही कमीत कमी नोटा आहे की नाही मग आपल्याला काय समजलं याच्यातून एकक दशक आणि पुन्हा नंतर शतक एकक दशक शतक कोणत्या नोटा घ्यायच्या बरोबर आहे की नाही त्याच्यानुसार आपण हा पाडा तयार करून एक वस्तूचा वापर केल्यानंतर आणखी समजतो ना पाडा सोपा जातो ना किती मध्ये काय मिसळवलं हे कळालं का प्रत्येक मध्ये आपण 16चा पाडा तयार करत होतो तर पहिल्या 16 मध्ये पुन्हा किती ऍड केले अजून 16 ऍड केले आहे की नाही परत 16 32 झाले पुन्हा 32 मध्ये किती मिसळवले अजून 16 मिसळवले किती झाले पुन्हा ते 48 मध्ये किती मिसळवले म्हणजे असे आपण पुढं वाढवत गेलो आहे की नाही आणखी कोणत्या वस्तूचा वापर करून करता येईल पाडा
हा, अनावर त्याच्यावरून करायचा का? त्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ बनवूया.